स्मार्ट मीटर विरोधात कडेगावात संतापाचा स्फोट, पाणी संघर्ष समितीचा महावितरण कार्यालयावर एल्गार। हुकुमशाही थांबवा, स्मार्ट मीटर हटवा या जोरदार घोषणांसाठी आज कडेगाव तालुका दणाणून गेला। पाणी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली कष्टकरी, शेतकरी, महिला आणि नागरिकांनी महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढत तीव्र आंदोलन छेडले। अध्यक्ष DS देशमुख यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चाने प्रशासनाला धारेवर धरत आपल्या मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन केलं। स्मार्ट मीटर जबरदस्तीने बसवण्याच्या निर्णयाचा निषेध करत आंदोलकांनी जुने मीटर परत बसवा अशी ठाम मागणी केली। शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा द्यावा, नवीन वीज कनेक्शन तात्काळ मंजूर करावे आणि सौर ऊर्जेच्या नावाखाली सुरू असलेल्या फसव्या योजना त्वरित बंद कराव्यात अशा मागण्यांचा जोरदार पवित्रा केला। यावेळी आंदोलकांनी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की शेतीसाठी राखीव दिल्या जाणाऱ्या विजेमुळे साप चावणे, घटना वाढत आहे। त्यामुळे दिवसा वीज पुरवठा हा शेतकऱ्यांचा हक्काचा असल्याचं त्यांनी ठासून सांगितलं। तसेच तब्बल 55 ते 60 वर्षांपूर्वीचे जुने वीज पोल आणि तारा अजूनही वापरत असल्याने वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याचा त्रास सहन करावा लागत असल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली। जुनी यंत्रणा बदला, नवीन सुविधा द्या अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। या आंदोलनात संयोजक अभिमन्यू वरुडे, पदाधिकारी संजय तडसरे, संदीप देसाई, जीवन करकटे, सिराज पटेल, भाऊसाहेब यादव यांनी आपल्या भाषणातून प्रशासनावर जोरदार टीका केली। संभाजी यादव, पप्पू लाटोरे, नगरसेवक दादासाहेब माळी, मनोज मिसाळ यांच्यासह शेकडो शेतकरी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा पाणी संघर्ष समितीने दिला असून येत्या काळात कडेगावात संघर्ष आणखी पेटण्याची चिन्हे दिसतात। स्पेशल रिपोर्ट, पॉवर मराठी न्यूज। आपला जिल्हा, आपली पॉवर। पॉवर मराठी न्यूज नेटवर्क, एकच नजर, चौफेर खबर। आंदोलन करणार आहे का? तर तुमचं उलटं काम आहे म्हणून उलटं टांगून आंदोलन करायचं आहे। म्हणजे तुम्ही लोकांना काय फसवताय, लोकांची काय दिशाभूल करताय। बघा, उद्या पोलीस काय करतील, एखादी केस घालतील, बघ काय चुकीचं केलं म्हणून। त्यापेक्षा पोलीस केसपेक्षा आम्ही मरायला तयार आहोत, मेलं तर चालेल लोकांसाठी। आज आम्ही गेली 7-8 वर्ष अनेक आंदोलन करतोय, उपोषण करतोय। अनेक आंदोलन करताना, उपोषण करताना मला किंवा माझ्याबरोबर अनेक लोकांना त्रास झाला, शारीरिक त्रास झाले। पण हे गेंड्याच्या कातडीचे अधिकारी, प्रशासन कधी जागा होणार आहे? आज लाईट तुम्हाला मीटर बसवायला एकावेळी 35 मीटर बसवले तुम्ही, आणि शेतकऱ्याची लाईट फोन लावायला लागतोय 10-10 वेळा, 5-5 वेळा, तो अधिकारी पाठवलाय, येतोय। अरे म्हणजे शेतकऱ्याच्या ह्याला तुम्ही काय फुकट देत नाही। शेतकऱ्यांचं जरी लाईट बिल मोफत असेल तरी सर्वसामान्य लोकांच्या, ग्राहकाच्या ह्याच्यातनं बिलातनं पैसे घेताय, युनिट पैसे वाढवून। आणि आज तसं पाहिलं तर आज महाराष्ट्रामध्ये जेवढी वीज महाग आहे तेवढी कुठल्याही राज्यात नाही। म्हणजे ही लूटशाही आहे आणि दाखवायचे दात एक आणि खायचे दात दुसरे आहेत। तर प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही तुमचं म्हणणं सांगा। आमची लोक इथं प्रत्युत्तर तुम्हाला जे काही लोकांनी अनुभवलंय की स्मार्ट मीटरचे, अदानी मीटरचे बिलं कशी जास्त आलेत ते सांगतील। आणि त्यानंतर जर तुम्ही काही नाही केलं तर आमची दिशा 29 एप्रिलला तुमच्या विरोधात, प्रशासनाच्या, शासनाच्या विरोधात डीपी स्थळी उलटं टांगून आंदोलन का? कारण तुमचं उलटच का? स्मार्ट मीटरच्या बाबतीत जे नवीन मीटर बसवले जातात तर ते साधारणपणे दुप्पट तिप्पट बिल लोकांना यायला लागलेले आहेत। आणि जुने मीटर चांगले असताना हे जादा बिल यावं, जादा पैसे गोळा व्हावेत यासाठी यांनी स्मार्ट मीटर बसवलेले आहेत। मृत्यूमुखी पडला। आता खऱ्या अर्थानं वनवे दादा इथं आहेत, त्यांच्याकडेच तो तपास आहे। अजून 4-5 दिवस सुद्धा झाले नाहीत। म्हणजे त्यांच्या शासनाच्या विरोधात, शासनाच्या या अंधधुंद कारभारामुळे शेतकऱ्यांचा बळी चाललेला आहे। त्या दिवशी एक रात्रीचा चिंचणी वांगीचा रात्रीचा शेतकरी शेतात पाणी पाजायला गेलेला, त्याला गोनस सापानं दंश केला, तो मृत्यूमुखी पडला। म्हणजे 8 दिवसातनं, 15 दिवसातनं शेतकरी हा मृत्युमुखी पडत आहे। याचं खरं कारण ही महावितरण शासन आहे। तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे। नाही थांबलं तर 29 तारखेला आमच्या पाणी संघर्ष समितीच्या वतीनं डीपीला उलटं टांगून आंदोलन सुद्धा होणार आहे। याची सुद्धा दखल या महावितरणने घेतली पाहिजे। अशा अनेक प्रकारचे इथं कामं राहिलेले आहेत। 65 वर्षापूर्वीचे पोल अजून तसेच आहेत, तारा तशाच आहेत, तारा तुटत आहेत, पोल पडत आहेत। याची सुद्धा दखल महावितरण घेत नाही। त्याचबरोबर घरातलं जरा 1-2 बिलं थांबली ती
की लगेच येऊन घरात जबरदस्तीनं लाईट कट करायचं काम यांच्याकडून चालू आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं हुकुमशाही, इंग्रजांच्या काळात हुकुमशाही बघितली लोकांनी, पण त्यावेळी जी जुनी लोक होती इंग्रजांना विरोध केला. पण आता जी हुकुमशाही आहे ही महाराष्ट्र शासनाकडून आणि महावितरणकडून हुकुमशाही चालू आहे. याला आम्ही कायदा मानणारे शेतकरी बळी पडणार नाही याची सुद्धा दखल यांनी घेतली पाहिजे. सर्व मनमानी कारभार जे चालू आहेत यांनी बंद करावे. अन्यथा 29 तारखेला आमच्या सगळ्या पाणी संघर्ष वतीनं डीपीला उलट टांगून आंदोलन करणार आहे. त्यात काय अनुचित प्रकार घडला, एखादा शेतकरी दगावला तर पुन्हा हे वितरणचं ऑफिस आम्ही इथं उघडून देणार नाही, यांना आम्ही सुट्टी देणार नाही पाणी संघर्ष समितीच्या वतीनं, अशी ग्वाही देतो आणि इथंच थांबतो. जय महाराष्ट्र.